ए सरक, आता माझी टर्न आहे बसायला. ए पण मी बसले इकडे. तू खूप वेळ बसलीस ना, आता मला बसू दे. राहू दे, आपण दोघी बस. बरं. ए ते बघ आपल्याकडे किती जण बघतायत. त्यांना हाय करायचं का? ठीक आहे. हाय हाय. तुम्ही आम्हाला ओळखलं का? मी आहे इरा आणि मी आहे मुक्ता. आम्ही चिकू पिकू एक्सप्रेस मधनं चाललोय. तुम्हाला माहितीये का आम्ही कुठे चाललोय? आम्ही चाललोय गोष्टींच्या गावाला, तेही चिकू पिकू एक्सप्रेस मधनं. तुम्हाला पण यायचं आहे का? ऐकू नाही येते, जोरात बोला. सांगा ना, तुम्हाला पण यायचं आहे का? आपण चिकू पिकूच्या बेस्ट गोष्टींच्या स्टेशनवर थांबूया. ए ते बघ, पहिला स्टॉप आला सुद्धा. कोण आहेत ते आणि काय करताय काय माहिती. आपण उतरूनच बघूया. चल. लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, ऐसी खीर बनाएंगे, अरे ऐसी खीर बनाएंगे, चम्मच चम्मच से खाएंगे, चम्मच चम्मच से खाएंगे. लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, ऐसी खीर बनाएंगे, अरे ऐसी खीर बनाएंगे, कटोरी कटोरी से खाएंगे, कटोरी कटोरी से खाएंगे. लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, ऐसी खीर बनाएंगे, अरे ऐसी खीर बनाएंगे, पतीले पतीले से खाएंगे, पतीले पतीले से खाएंगे. लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, ऐसी खीर बनाएंगे, अरे ऐसी खीर बनाएंगे, बाल्टी भर के खाएंगे, बाल्टी भर के खाएंगे. लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, ऐसी खीर बनाएंगे, अरे ऐसी खीर बनाएंगे, ड्रम भर के खाएंगे, ड्रम भर के खाएंगे, ड्रम भर के खाएंगे. लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, ऐसी खीर बनाएंगे, अरे ऐसी खीर बनाएंगे, बाट बाट कर खाएंगे, बाट बाट कर खाएंगे, बाट बाट कर खाएंगे और सो जाएंगे. लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ, लंबी दाढ़ी वाले बुआ. एक खीर खाऊन माझं पोट भरलं खूप. माझं अजिबात नाही भरलं. कसं काय? एवढं पातेली ड्रम भरून खीर खाल्ली तरी नाही? नाही ग, मला गोड आवडतच नाही. मला ना असं चाट, चटपटीत, भेळ, पाणीपुरी असं आवडतं. ए मला पण आवडतं तसं. ए ते बस सेकंड स्टॉप आला पण, आणि तिकडे भेळची गाडी पण आहे. चल जाऊया. ए भेळेवर मला एक भेळची गोष्ट आठवली आहे. हो का? आम्ही भेळ खातो, तुम्ही गोष्ट बघा. चल चल. मित्रांनो, खूप पूर्वी पुण्यामध्ये पेशवे पार्क नावाचं एक प्राणी संग्रहालय होतं. प्राणी संग्रहालय म्हणजे काय? झू. तिथे हरिण, ससे, चित्ते, माकडं असे भरपूर प्राणी वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये ठेवले होते. हत्ती सुद्धा होते आणि हो, सिंह सुद्धा होता बरं का. आणि पेशवे पार्काच्या बाहेर भेळवाल्यांच्या, पाणीपुरीवाल्यांच्या भरपूर गाड्या होत्या. रोज तुमच्यासारखी लहान मुलं आई बाबांना, आजी आजोबांना घेऊन पेशवे पार्कात यायची आणि भेळ खात खात सगळे प्राणी ते बघायचे. पेशवे पार्कात येताना ते एक खास गाणं म्हणत यायचे. चला चला रे, चला चला रे, चला चला रे, चला चला रे, जाऊया जाऊया पेशवे पार्कामध्ये आपण जाऊया जाऊया, प्राणी संग्रहालयामध्ये जाऊया जाऊया. चला चला रे, चला चला रे,
चला चला रे, चला चला रे, चला चला रे, चला चला रे, जाऊया जाऊया पेशवे पार्कामध्ये आपण जाऊया जाऊया, प्राणी संग्रहालयामध्ये जाऊया जाऊया, माकड हरिण हत्ती ससे पाहूया पाहूया, माकड हरिण हत्ती ससे पाहूया पाहूया, झुक गाडी मध्ये सुद्धा बसूया बसूया, माकड हरिण हत्ती ससे पाहूया पाहूया, झुक गाडी मध्ये सुद्धा बसूया बसूया, चला चला रे, चला चला रे, चला चला रे, चला चला रे, भेळ आणि पाणीपुरी खाऊया खाऊया, भेळ आणि पाणीपुरी खाऊया खाऊया, पेशवे पार्कामध्ये आपण जाऊया जाऊया, भेळ आणि पाणीपुरी खाऊया खाऊया, पेशवे पार्कामध्ये आपण जाऊया जाऊया, चला चला रे, 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 चला चला रे. हाय, मी मीनू आणि मी आज आलीये प्राणी संग्रहालय बघायला, म्हणजे झू बघायला. इथे हत्ती आणि उंट पण आहेत बघायला आणि एक झुक गाडी सुद्धा आहे. मी त्यात पण बसणार आहे. पण मी कोणासोबत आले होते? आजी सोबत आले होते. आजी कुठे राहिली माझी? दिसतीये का तुम्हाला कुठे? आजी, मीनू, अगं हात सोडून कशी पळालीस? असं हात सोडून नाही जायचं, खूप गर्दी असते प्राणी संग्रहालयात. जायचं का मग आता? हो, जाऊया. चला. तुला माहितीये का प्राणी संग्रहालयात खूप प्राणी आहेत. कोणते कोणते सांगू? कुठले? तिथे अस्वल आहे, माकडं आहे, बिबट्या आहे आणि सिंह. हो, सिंह पण आहे आणि मोर आहे पिसारा फुलवणारा. खूप पक्षी आहेत पिंजऱ्यामध्ये. आणि सिंह आहे ग बाई, सिंह सुद्धा आहे. बर चल, जायचं का मग बघायला? जाऊया. चल. आजी, आता काय? भेळ. वेळ घेऊया ना. आजी बघून आणि मग नंतर घेऊ. नको नको, आधी बघू. आजी प्लीज प्लीज, आजी घेऊया. प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे. अगं ठीक आहे म्हणलंय. काय मुलगी किती हट्ट करते. दादा दादा 2 भेळ द्या ना. देतो 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 देतो, 1 नंबर भेळ देतो. कुरुम 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 कुरुम, चुरमुरे घातले कुरुम 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 कुरुम, चुरमुरे घातले कुरुम 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 कुरुम, फरसाण घातलं करम 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 करम, फरसाण घातलं करम 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 करम, कांदा कापला कचक 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 कचक, कांदा घातला कचक 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 कचक, चटणी घातली चटक मटक चटक मटक चटक मटक, चटणी घातली चटक मटक चटक मटक चटक मटक, ठेचा घालू नको 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 नको, ठेचा घालू नको 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 नको, आता कालव 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 कालव. वा वा वा, मिळाली का एकदाची तुझी भेळ तुला? हो मिळाली. अगं इथेच कुठे खायला बसलीस? चल चल चल. चल, प्राणी बघायचंय. असं करू, प्राणी बघत बघत आपण भेळ खाऊ. चालेल. ठीक आहे, चल. कुरुम कुरुम कुरुम. आता कुठे बरं जाऊया आधी? हे ते बघ, ते बघ, ते बघ. तिकडे ना त्या झाडावर कशी वाकडं चढली, कशी गेली बघ टनाटणवर. हो, पण सिंह कुठे आहे आजी? आहे सिंह पण आहे. ये इकडे ये. हे बघ इकडे. ते बघ ना, त्या गुहेत ना तिथे आतमध्ये अस्वल असतं बर का. ते बघ, ते हळूहळू बाहेर येते बर का, घाबरायचं नाही. आजी, पण सिंह कुठे आहे? आहे अगं, सिंह पण आहे. अगं तिला हरणं चालली पळत पळत पळत. एवढी हरणं आहेत.
वा काय छान दिसली, मस्त होती ना मला. आजी पण सिंह कुठं? अगं काय बाई सारखं तुझा सिंह 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 कुठे आहे? हा ते बघ तिकडे सिंहाचा पिंजरा. तिकडे? हा चल बघ. नक्की हो तिकडे बघू. चल. हा, मी आलेच. अगं 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 मीनू कशी मुलगी आहे बघा, पळाली, पुन्हा हात सोडून पळाली सिंहाच्या पिंजऱ्याकडे. जाते आता मी. खबरदार होशियार, पेशवे पार्कचा राजा, अंघोळीला त्रास देणारा, ब्रश न करणारा, खा खा खाणारा आणि पुर पुर आवाज करणारा गमतीदार डान्स मास्टर सिंह म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता सिंहोबा येत आहे हो. मी आहे सिंह, मैं हूँ सिंह. कोण? सिंह. सिंह. मी आहे सिंह, मैं हूँ सिंह. कोण? सिंह. देना, ते मला देना, प्लीज देना, ते मला देना. तुला भेळ हवीये? ही भेळ खरंच? देना, ते मला देना, प्लीज देना, ते मला देना, देना. ही तुला खरंच भेळ हवीये? ही भेळ खरं? आजी लवकर ये ना. हा काय ग, दिसला का सिंह एकदाचा? दिसला दिसला. हा. आजी काय? हा सिंह डान्स करतो. हा सिंह हो. नाचतो. हो. चल काहीतरी. सगळ्यांनी बघितलंय. अगं बघ, सिंह कसा नाच करेल? हा काय नाही. नाचत होता. नाही नाही. आजी हा. याला भेळ हवीये माझी, मी थोडीशी भेळ देते याला. अगं तो त्याचा अन्न म्हणजे काय, चिकन मटण वगैरे सोडून भेळ थोडीच खाणार आहे. काही आपलं तुझं. आजी त्याला हवीये भेळ थोडीशी नाही देते. नाही, चल चल मीनू, आजी, तुझं काहीतरी. आजी थोडीशी देते ना. आपण जाऊ आता. अरे, पुरे झालं. आजी. चला. किती दिवस मला ती भेळ खायची, कोणी मला ती भेळ देतच नाही. रोज माझ्या समोर सगळे जण चटक मटक भेळ खात असतात. मला काय छान वास येतो त्या भेळचा. पण कोण देणार मला भेळ? तुम्ही देणार का भेळ? त्या श्रीपतीला पण मी सांगितलं, भेळ दे मला, भेळ दे. त्याला काही कळतच नाहीये. येईलच आता बघा आमचा श्रीपती. नन्नना ना ना नन्नना ना ना नन्नना. सिंहोबा हे घे कर रे बाबा तुझा नाश्ता. आयो खा की. चिकन मटण खाऊन भूक जरा भागवा. नन्नना खा रे, नन्नना ना ना नन्नना. नन्नना नन्नना नन्नना. बरं का, हा सिंहोबा म्हणजे अगदी गुणी प्राणी. आमच्या ह्या प्राणी संग्रहातला म्हणजे झू मधला माझा मोस्ट फेवरेट अॅनिमल हो. म्हणून त्याला एवढं चिकन मटन आणून देतो. पण काय झालंय की याला खातच नाही की वो. अरे सिंहोबा खा रे. काय बोलत असतो की देवा जाणे. बघितलं, काही कळत नाही त्याला. सांगितलं होतं ना मी. बर सिंहोबा हे बघ, इथे चिकन मटण ठेवले आणि पाणी सुद्धा ठेवले. मला आता तिथे माकडांना केळी द्यायला जायचंय आणि हो हत्तीला ऊस पण द्यायचे की वो. सिंहोबा खा बर का. अरे लो का करतो, खाऊन घे. बाय बाय टाटा. दररोज सिंह श्रीपतीला सांगत होता की मला हे खाणं नको आहे, मला भेळ हवी. पण श्रीपतीला ते काही समजतच नव्हतं.
पण एके दिवशी मात्र कमालच झाली. नेहमीप्रमाणे श्रीपती सिंहाला खायला घेऊन आला, पण आज तो गडबडीत होता. अयो सिंहोबा, आज फारच गडबड झाली की रे. अयो, आज आमचे मोठे साहेब येणार आहेत. मला लईच उशीर झालाय. सगळी कामं राहिली आहेत. अरे श्रीपती, चल लवकर, मोठे साहेब आले, चल. अयो, साहेब आले. अरे सिंहोबा, आता तू बस तसाच. खायचं तर खा, नाही तर पो बाबा, मी तर चाललो. गडबडीत श्रीपती निघून गेला, पण जाताना तो पिंजऱ्याचं दार लॉक करायचंच विसरून गेला. कुरमुरे खाल्ले कुरुम कुरुम, फरसाण खाल्लं करम करम, कांदा खाल्ला कचक कचक, चटणी खाल्ली चटक मटक. आता कुरुम 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 कुरुम. काय मजा आली भेळ खाऊन. वाह, काय छान लागते भेळ. आज कळलं मला, सगळं सफाचट केलं मी. अरे हे काय, हे तर खायचं राहिलंच की. छान वाटतंय, खाऊन बघू का मी? खाऊन बघते. हा, नका नको खाऊन बघते ना. पाणी हवे मला. पाणी पाणी कुठे? पाणी द्या. पाणी आहे का कुठे? पाणी 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 द्या मला. तुमच्या घरी आहे का पाणी? आहे का पाणी? घेऊ तुमच्या घरी पाणी प्यायला? अरे पाणी द्या. पाणी पाणी पाणी. आठवलं मला, पाणी तर माझ्या पिंजऱ्यातच आहे. अयो सिंहोबा, काय गडबड केलीस की रे. आज वाचलो बाबा मी. अरे तुला जर भेळ हवी होती तर सांगायचं की रे मला. अरे हो की रे, तुझी भाषाच कळली नाही हो मला. बर, दर रविवारी एव्हरी संडे आता तुला मस्त चटक मटक भेळ देतो बर का. द्यायची ना सिंहाला भेळ? सिंहाने खाल्ली भेळ. आमचोरी, चप्पाचोरी, गरम मसाला, पाणीपुरी. आमचोरी, चप्पाचोरी, गरम मसाला, पाणीपुरी. 1 2 10 ऊपर से आई बस. माझ्या आजीने मला अजून एक खेळ शिकवलाय. हट्ट अटक मटक चवळी, चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटे ना, घरचा पाहुणा उठे ना. मला अटक मटक वरून एक गोष्ट आठवलीये. कोणती? त्यात ना एका टोमॅटोची फजिती होते. हो, आणि त्यात असा पण मंत्र अटक मटकचा. कोणता मंत्र सांग ना. ते तुम्ही गोष्टीतच बघा. चला ऐकूया गोष्ट, टोमॅटोची फजिती. भाजीपूर नावाचं हे गाव, त्यात राही एक पिटुकला टोमॅटो, लालू त्याचं नाव. लालू होता खूप बिचारा. त्याला चिडवी प्रत्येक येणारा जाणारा. तू बुटका, तू गोलू मोलू. हे ऐकून नाराज होई आपला लालू. मला सगळे चिडवतात. खेळायला त्याला कोणी कोणी घेत नसे. लालू बिचारा एकटाच रडत बसे.
मला कोणी खेळायला सुद्धा नाही घेत. एकदा लालू निघाला शाळेला. भेंडी, काकडी, कांदा आले त्याला चिडवायला. ए लालू तू किती गोलू मोलू, तू बुटका, तू लालू, तू गोलू. लालू खूप नाराज झाला. झाडाखाली जाऊन बसला. झाडाखाली बटाटा ऋषी बसले होते ध्यान धरून. विचारले त्यांनी रडणाऱ्या लालूला पाहून, काय रे बाळा, का रडतोस तू? मला सगळे चिडवतात, गोलू मोलू म्हणतात, कोणी खेळायला सुद्धा घेत नाही. तुला एक मंत्र देतो, ऐक हा. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. पुन्हा ऐक. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. पण लक्षात ठेव, कोणी त्रास दिला तरच हा मंत्र वापरायचा. चालेल. मंत्र ऐकून लालूला गंमत वाटली भारी. घराकडे निघाली त्याची स्वारी. वाटेत त्याला भाज्या मित्र भेटले. लालूला लगेच चिडवायला लागले. ए लालू, तू गोलू मोलू. पण तेवढ्यात लालूने म्हटला मंत्र. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. बाप रे, गंमत झाली भारी. भिंतीला चिकटली सारी. भाज्या लागल्या रडायला, लालू लागला हसायला. लालूला सापडली युक्ती खरी, पण वापरू लागला तो सगळ्यांवरी. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. पाहता पाहता काय झाले, सारे गाव भिंतीला जाऊन चिकटले. बटाटा ऋषींची अट लालू विसरला. मंत्राचा चुकीचा वापर करू लागला. मला एकदम भारी मंत्र मिळालाय, सगळ्यांची फजिती होऊ दे आता. हसत हसत घरी आला. आरशासमोर उभा राहिला आणि चुकून तोंडातून मंत्र निघाला. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. मी चिटकलो. लालू सुद्धा भिंतीला जाऊन चिकटला. घाबरून आईला बोलवू लागला. आई आई, मी पण चिकटलो, इथून सुटताच नाही येते मला. आई आली आणि म्हणाली, पुन्हा असं करायचं नाही. आपण मुद्दामहून वाईट वागायचं नाही. मग आईने बटाटा ऋषींना बोलवून आणले आणि त्यांनी सगळी जादू घेतली परतवून. सगळ्यांना चांगली अद्दल घडली. भाज्यांनी एकमेकांची माफी मागितली. लालू आणि सगळ्या भाज्या न भांडता आनंदाने राहू लागल्या. आवडली का गोष्ट? चला, हा मंत्र आपण सगळे मिळून म्हणूया. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. अटक मटक चवळी चटक, भिंतीला जाऊन चिटक. पण मुद्दामून कोणाशी तुम्ही सुद्धा वाईट वागू नका बर का. ए किती फनी होत्या ना त्या भाज्या. मला गोष्ट खूप आवडली. हो ना, मला पण आवडली. पण मला आता बोर होत. काय करायचं? जोक सांग एक. बरं, हा, असं कुठलं टेबल आहे ज्यावर काहीच ठेवता येत नाही? व्हेजिटेबल. सोपं आहे. मी सांगते, मी विचारते. असा कोणता खंड आहे ज्याच्यात कोणीच राहत नाही? श्रीखंड. करेक्ट. मला पण एक आठवलाय. एक रस्ता असतो आणि त्यावर गुलाबजामाचा डबा सांडलेला असतो आणि त्याला मुंग्या लागतात. पण आज जायच्या आधी एक मुंगी सगळ्यांचे पासपोर्ट चेक करत असते. का चेक करत असेल? पास तूच सांग. कारण ते पाक मध्ये जात असतात. मी एक सांगते. तर एक
जत्रा असते तिकडे खूप खाऊचे स्टॉल्स असतात. 20 रुपयाला गुलाबजाम, 10 रुपयाला श्रीखंड आणि एक स्टॉल असतो तिकडे 1 रुपयाला गाजर हलवा म्हणून मोठी लाईन असते. 1 रुपयाला. मग पहिला माणूस आत जातो आणि वरती कसं गाजर टांगलं असतं आणि तिकडचा माणूस म्हणतो त्या गाजराला हलवा. कसला भारी आहे का. जोक्स बास. आता एक कुठली तरी गोष्ट सांग, पटकन सांग. पुढचं स्टेशन लिह. एक था राजा एक थी राणी, दोनों मर गए खत्म कहाणी. ही एक गोष्ट आहे का? मला याच्याहून भारी गोष्ट माहितीये. चल आपण ते पुढच्या स्टेशनवर बघणार आहोत. चल मित्रांनो, ही गोष्ट आहे सुकामेवा राज्यातली. या राज्यावर राज्य करतात बदाम राजा आणि काजू राणी. चला तर मग त्यांचं स्वागत करूयात. चला. सुकामेवा राज्याचे धष्टपुष्ट राजा, सगळ्यांची काळजी घेणारे आमचे बदाम राजा आणि गोड गोड प्रेमळ काजू राणी येत आहे हो. बदाम राजाचा विजय असो, काजू राणीचा विजय असो. बदाम राजाचा विजय असो, काजू राणीचा विजय. बस 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 बस. असो, बदाम घे. हे घे, काजू पण घे. धन्यवाद धन्यवाद राजा. बदाम राजाचा विजय असो, काजू राणीचा विजय. प्रधानजी. बदाम राजाचा विजय असो, काजू राणीचा विजय असो. कशी आहे आपली प्रजा? सगळे सुखात आहेत ना? महाराज, सगळे अगदी आनंदात आणि सुखात आहेत. वा. काहीही काळजी करायची गरज नाही. अरे पण हा गोंगाट कसला आहे? हा गोंगाट ना, अहो आपली प्रजा शेजारच्या गावात गेली होती आणि तिथे त्यांनी शिरा खाल्लाय. सुंदर आणि चविष्ट शिरा. आता सगळ्या प्रजेला शिराच खायचा आहे. पण शिरा तयार करायला येतंय कुठून कोणाला? महाराज, आता तुम्हीच सांगा काय करायचं. शिऱ्याचं नाव ऐकून मला पण शिरा खावासा वाटतोय, पण आपल्या राज्यात कुणाला शिरा येत नाही. असं कसं? मला येतं ना शिरा करता. माझ्या आजीने शिकवलंय मला शिरा करायला. वा वा वा. काजू राणी, मग आपल्या संपूर्ण प्रजेसाठी तुम्ही शिरा तयार करा. हो चालेल की, पण त्यासाठी खूप तयारी लागते. तुम्हाला माहितीये का? तूप लागेल, दूध लागेल, रवा लागेल, केळी लागतील, पोती भरून साखर सुद्धा लागणार आहे. खूप तयारी आहे. प्रधानजी, शिरा बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी लगेच आणा. जी हा. पण सगळ्यात आधी कोणाला बोलवायचं? सगळ्यात आधी माकडांना बोलवा. जी महाराज. या रे माकडांनो. बोला राजे. माकडांनो, जंगलात जाऊन छान पिकलेली केळी घेऊन या. ठीक आहे, आम्ही घेऊन येतो. पण आम्हाला शिरा मिळणार ना? हो, मग सगळ्यांना शिरा मिळणार. काजू राणी, आता कोणाला बोलवायचंय? आता गवळ्यांना बोलूया. जी काजू राणी, या रे. जी काजू राणी. आम्हाला घागरी भरून तूप आणि दूध हवंय. होय महाराणी, देतो की. पण आम्हाला शिरा मिळेल का? हो, सगळ्यांना मिळेल शिरा. जरा माझ्या गाईला पण मिळेल का? सगळ्यांना मिळेल शिरा. ठीक आहे महाराणी, घेऊन येतो मी. चल. बदाम राजा, आता कोणाला बोलवायचंय? आता शेतकऱ्यांना बोलवा. जी महाराज. आम्हाला पोती भरून साखर आणि रवा आणा. हो देतो की महाराजा. पण आम्हासनी बी शिरा मिळेल ना? हो, मग सगळ्यांना शिरा मिळणार. होय महाराजा, देतो आणून. सगळी तयारी सुरू झाली. माकडांनी केळी आणली. गवळ्यांनी दूध आणि तूप आणलं. शेतकऱ्यांनी पोती भरून रवा आणि साखर आणली. काजू राणी, बदाम राजा, सगळं सामान आता जमा झाले.
उद्या सकाळीच आपण छानपैकी शिरा करूयात. दुसरा दिवस उजाडला आणि पहाटेपासूनच काजू राणी आणि बदाम राजाची लगबग सुरू झाली. आधी आपण तूप घेतलं, छान रवा खमंग भाजून घेतला, त्यात केळी घातली आणि आता दूध सुद्धा ओतलंय. छान वाफ येईल आता बघा. वास येतोय की नाही? आता शेवटी आपण साखर घालूया. हो. आहा, रंग सुद्धा किती छान आलाय बघा. खाऊन बघूया का आपण? हो. घ्या, पहिला घास तुम्ही घ्या. वाह, काय छान सुवास येतोय. काहीतरी कमी आहे. बघू मला. मला माहितीये काय राहिलंय. काय? बरोबर. आता बघ शिरा कसा तयार होत होते. बदाम राजाने आपली मूठ शिऱ्याच्या पातेल्यात उघडली आणि त्यातून बदाम बाहेर यायला लागले. अडम तडम तडतड बाजा, शिऱ्यामध्ये घालतो बदाम राजा. आणि काजू राणीने आपली मूठ शिऱ्याच्या पातेल्यात उघडली आणि त्यातून भराभरा काजू बाहेर यायला लागले. अडम तडम तडतड गाणी, शिऱ्यामध्ये घालते काजू राणी. भरपूर बदाम काजू घालून झाल्यावर शिरा चांगलाच स्वादिष्ट झाला होता. काय वास आणि हो. काय रंग आहे. आहा, खाऊन बघाल तुम्ही आता? वा वा वा, काय छान सुवास आहे. काय छान झाला शिरा. बघ बघ, तू घे बघ खाऊ. वा, प्रधानजी, सगळ्या प्रजेला शिरा खायला बोलवा. जी महाराज. शिऱ्याचा खमंग वास सगळ्या गावभर सुटला आणि सगळे जण राजवाड्याकडे निघाले. कोणी वाटी घेऊन, कोणी ताटली घेऊन, कोणी किटली घेऊन, तर कोणी टब घेऊन सुद्धा. एकतर जण नुसता चमचा घेऊन निघाला होता. अगं, हे काय? मी बघ टब आणलाय, तू चमचा काय घेऊन आलीस? मी पातेल्यातूनच खाणार आहे. हे बघ. मला द्या अजून. सगळ्यांनी घ्या, पोट भरून शिरा खा. हो. इतका शिरा खाल्ल्यानंतर काय झालं माहितीये? सगळे जण ढाराढूर झोपी गेले. आम्ही गोष्टींच्या गावाला पोहोचलो. ये, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या त्या होत्या चिकू पिकू मधल्या. आता आम्ही चिकू पिकूचं गाणं म्हणणार आहोत आणि नाच पण करणार आहोत. तुम्ही पण गाणं म्हणा आणि नाच पण करा. चल जाऊया. चिकू पिकू चिकू पिकू मस्ती करू मजा करू. यारे यारे वेलकम सारे मस्ती करू मजा करू. चला खाऊचा गाव पाहूया, नदी पलीकडे डोंगर चढूया. ढगात घे आकाश
मंतर कोल्हा मंतर छू कोण करतं बरं? निन करतो आला मंतर कोला मंतर चू 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 चिकू बिकू चिकू बिकू मस्ती करू मजा करू यारे यारे वेलकम सारे मस्ती करू मजा करू शिट्टी वाजवून गाणी म्हणूया चित्रे रंगवू गोष्टी वाचूया पपेट होडी पाणी करूया रिंग घेऊन मुंगी बघूया असे का तसे तसे का असे असे का तसे तसे का असे प्रश्न विचारत राहू चिकू बिकू चिकू बिकू मस्ती करू मजा करू यारे यारे वेलकम सारे मस्ती करू मजा करू ताई दादा इकडे या रे आई बाबा लवकर या रे आम्ही आहोत चिकू बिकू हा हा ही ही हू 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 तुम्हाला हा कार्यक्रम आवडला का? हो ना? मग हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि आम्ही असे खूप व्हिडिओज पाठवणार आहोत. पण तुम्हाला कसं कळेल म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. चिकू पिकू मासिकाचं सबस्क्रिप्शन घ्या म्हणजे तुम्हाला अशा खूप गोष्टी वाचता येतील आणि ऑडिओ स्टोरीजचा ऍप पण डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला ऐकता येतील. आम्ही असे खूप व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय. हॅपी चिल्ड्रन्स डे.